नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती राज्यसेवामुखीचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये आपण GS3 हा पेपर सुरू केलेला आहे. GS3मध्ये HR आणि HRD हा विषय येतो. त्याच्यातील आपण HRD या भागाला सुरुवात केली आहे. तर HRDमधील आत्तापर्यंत आपण 16 लेक्चर अपलोड केले आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. त्याचबरोबर आपण तात्यांचा ठोकळा या पुस्तकाची लेक्चर सिरीजसुद्धा सुरू केली आहे. HRD हा विषय कंप्लीट झाल्यानंतर आपण पेपर 2 म्हणजे GS2चा जो गव्हर्नन्सचा पार्ट आहे तो कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण GS4 हा पेपरसुद्धा या यूट्यूब चॅनलवरती कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर GS1मधील इतिहास आणि भूगोल या विषयांचा अभ्याससुद्धा आपण या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण करणार आहोत. जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण HRD या विषयाचा चॅप्टर 4 म्हणजेच आरोग्य हा सुरू केला आहे. त्याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघणार आहोत तर आरोग्य अभियान कार्यक्रम आणि योजना कोणकोणत्या राबवण्यात आल्या याचा आढावा या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय पोषण अभियान, वृद्धांसाठी आरोग्य सेवार्थ राष्ट्रीय कार्यक्रम, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, कायाकल्प अवॉर्ड स्कीम या योजनांचा आढावा या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याने कोणकोणत्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये नवसंजीवनी योजना, मातृत्व अनुदान योजना, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांचा आढावा या लेक्चरमध्ये घेणार आहोत. सुरुवातीला आपण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान याबद्दल माहिती बघू. मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण या अभियानाचा अभ्यास केला आहे, तरीसुद्धा या लेक्चरमध्ये सुद्धा आपण पुन्हा एकदा या स्कीमचा अभ्यास बघूया. तर याची सुरुवात 12 एप्रिल 2005ला करण्यात आली होती. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कधी झाली तर 12 एप्रिल 2005ला. हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबवण्यात आला. 18 राज्यांवर या कार्यक्रमांतर्गत विशेष भर देण्यात आला. ईशान्येकडील राज्य तसेच जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये विशेष भर देण्यात आला. या अभियानाचा आराखडा आणि अंमलबजावणीची प्रक्रिया ही 1978ला जी अलमाटा परिषदेने घोषणा केली होती त्याच्या तत्त्वांना अनुसरून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची तत्त्वे तयार करण्यात आली होती. 1978ला कझाकिस्तानमधील अलमाटा येथे मध्ये एक आरोग्य परिषद भरली होती, आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद भरली होती. त्याच्यामध्ये घोषणापत्र स्वीकारण्यात आले, त्यालाच अलमाटा घोषणापत्र म्हणतात. त्या घोषणापत्राचा प्रभाव हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची जी तत्त्वे अंगीभूत केली किंवा जी घोषित केली त्याच्यामध्ये दिसतो. तर यामध्ये कोणती उद्दिष्टे स्वीकारण्यात आली तर अर्भक व माता मृत्यू कमी करण्याचं उद्दिष्ट या अंतर्गत स्वीकारण्यात आले. तर अर्भक आणि माता मृत्यू कितीने कमी करायचा आहे तर अर्भक मृत्यूदराचे प्रमाण हे 25पर्यंत कमी करायचं आहे, तर माता मृत्यूदराचे प्रमाण हे 100पर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट या कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलं आहे. त्याचबरोबर एकूण जननदर हा 2.1 इतका साध्य करायचा आहे. दुसरं उद्दिष्ट आहे साथीच्या व गैरसाथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखणे. तिसरं उद्दिष्ट आहे लोकसंख्या स्थिर करणे. चौथं उद्दिष्ट आहे स्त्री पुरुष व लोकसंख्येविषयक समतोल राखणे. पाचवं उद्दिष्ट आहे स्थानिक आरोग्यविषयक उपचार पद्धती पुनर्जीवित करणे. सहावं उद्दिष्ट आहे आयुष उपचार पद्धती ही मुख्य प्रवाहात आणणे. सातवं उद्दिष्ट आहे आरोग्य जीवनमानाचं प्रोत्साहन देणे. आठवं उद्दिष्ट आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी की फर्स्ट रेफरल युनिट म्हणून फक्त 20% लोकांकडून वापरले जाते, तिचे प्रमाण 75%पर्यंत करणे. म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही आत्ता 20% लोकांकडून वापरली जाते, तिचं प्रमाण 75%पर्यंत करणे. म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किंवा सार्वजनिक आरोग्य सुविधांचा वापर हा 75% लोकांकडून व्हावा, जेणेकरून त्यांच्या खिशातून आरोग्यावरती खर्चाचे प्रमाण कमी व्हावे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वापर 20%वरून 75% करण्याचे उद्दिष्ट हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ठरवण्यात आलं. तर याच कार्यक्रमाअंतर्गत 4 लाख आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली. आशा कार्यकर्त्यांची नेमणूक कोणत्या कार्यक्रमाच्या शिफारशीनुसार करण्यात आली तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या शिफारशीनुसार आशा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाऊ लागली. महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते आहे तर अर्भक मृत्यूदराचे प्रमाण 25पर्यंत कमी करणे, हे प्रमाण 2017पर्यंत साध्य करायचं आहे. माता मृत्यूचे प्रमाण 100पर्यंत कमी करणे आणि टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1 इतका साध्य करणे. दुसरं अभियान आहे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. याची सुरुवात कधी झाली तर 1 मे 2013ला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची सुरुवात झाली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात 2005ला
तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची सुरुवात 1 मे 2013ला झाली. या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शहरी लोकांमधील गरीब लोकांच्या आरोग्यावर भर देण्यात आला आहे. शहरातील अस्तित्वात असलेल्या प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करून शहरातील गरीब लोकांचा आरोग्यावर होणारा खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत राज्यांच्या राजधान्या, जिल्हा केंद्रे आणि 50,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे यांचा समावेश या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानामध्ये करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्य भर कोणावरती देण्यात आला आहे तर झोपडपट्टीतील लोक, रिक्षाचालक, रेल्वे स्टँडवरील हमाल, बेघर लोक, रस्त्यावरील मुले, बांधकाम व्यवसायातील कामगार इत्यादींवर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाने मुख्य भर दिला आहे. तर या कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य किंवा निधीचं वाटप किंवा निधीचा पुरवठा कशा प्रकारे आहे तर 75% वाटा हा केंद्राचा असणार आहे, तर 25% वाटा हा राज्य सरकारचा असणार आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सुरुवात 1 मे 2013ला. शहरी लोकांमधील गरीब लोकांच्या आरोग्यावर भर देण्यात यावा यासाठी किंवा त्यांचे आरोग्यामध्ये सुधारणा करण्याच्या उद्दिष्टाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. पुढची योजना आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान. 1 मे 2013ला ज्यावेळी नॅशनल अर्बन हेल्थ मिशन राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सुरू करण्यात आलं होतं, त्याच दिवशी राष्ट्रीय आरोग्य अभियान कशासाठी सुरू केलं तर सध्या सुरू असलेले नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हे दोन्ही अभियान एकत्र करून राष्ट्रीय आरोग्य अभियान या नावाने एकच कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचे 6 घटक होते. ते कोणकोणते तर नॅशनल रूरल हेल्थ मिशन, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, कम्युनिकेबल डिसीजेस, 4था घटक होता नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, 5वा घटक होता इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेनन्स आणि 6वा घटक होता फॅमिली वेलफेअर सेंट्रल सेक्टर कंपोनंट. नॅशनल रूरल हेल्थ मिशनची सुरुवात 2005ला झाली होती, तर नॅशनल अर्बन हेल्थ मिशन 2013ला झाली होती. या दोन्ही कार्यक्रमाबरोबरच इतर 4 कार्यक्रम एकत्र करून नॅशनल हेल्थ मिशन या नावाने एक सूत्री कार्यक्रम हा 1 मे 2013ला सुरू करण्यात आला. तर पुढचा कार्यक्रम आहे नॅशनल न्यूट्रिशन मिशन म्हणजेच राष्ट्रीय पोषण अभियान. याची सुरुवात कधी झाली तर 2017-18ला राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात झाली. हे अभियान हे 2017-18 ते 2019-20 अशा 3 टप्प्यात राबवले जाणार आहे. या अंतर्गत कोणती उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे तर स्टंटिंगचे प्रमाण प्रत्येक वर्षी 2% कमी करणे, अंडर न्यूट्रिशनचे प्रमाण 2% प्रत्येक वर्षाला कमी करणे, त्याचबरोबर लो बर्थ वेटचे प्रमाण 2% प्रत्येक वर्षाला कमी करणे, हे 3 उद्दिष्टे. त्याचबरोबर 4थं उद्दिष्ट काय तर ॲनिमियाचं प्रमाण हे बालकांमध्ये, महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये प्रमाण 3% प्रत्येक वर्षी या दराने कमी करण्याचं उद्दिष्ट हे राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत ठरवण्यात आहे. पहिले काय तर स्टंटिंगचं प्रमाण 2% कमी करायचं आहे, अंडर न्यूट्रिशनचं प्रमाण 2% कमी करायचं आहे, लो बर्थ वेटचं प्रमाण 2% कमी करायचं आहे, तर ॲनिमियाचं प्रमाण हे 3% कमी करण्याचं उद्दिष्ट हे या कार्यक्रमाअंतर्गत स्वीकारण्यात आलं आहे. या योजनेनुसार स्टंटिंग चाइल्ड म्हणजेच कमी वजनाची बालके चे 38.4% असणारे प्रमाण हे 2022 सालापर्यंत 25% कमी करण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत 10 कोटी लोकांना लाभ होणे अपेक्षित आहे. या अंतर्गत सप्टेंबर 2018 हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणजेच सप्टेंबर 2018 हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला. सप्टेंबर महिना 2018 मधील राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला. राष्ट्रीय पोषण अभियान 2017-18ला सुरू झालं. तर पोषणासंबंधीचे आतापर्यंत कोणकोणते सरकारने कार्यक्रम राबवले तर पोषण अभियानाची सुरुवात जे राष्ट्रीय पोषण अभियान 2017ला झाले होते त्याच्यामध्ये सुधारणा करून 2018 साली पोषण अभियान सुरू करण्यात आलं. 8 मार्च 2018ला पोषण अभियान सुरू झालं. 8 मार्च 2018ला पोषण अभियान सुरू झालं. तर आत्तापर्यंतच्या पोषण अभियानांचा आढावा कसा आहे तर सुरुवातीला 1970 साली बालवाडी पोषण आहार कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्याच्यामध्ये बदल करून 1975ला एकात्मिक बाल विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. 1995ला राष्ट्रीय माध्यान्ह आहार भोजन योजना सुरू करण्यात आली. 2010ला सबला योजना सुरू करण्यात आली. 2013ला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला. 2017ला राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्याच्यामध्ये बदल करून 2018ला 8 मार्च 2018ला पोषण अभियान सुरू करण्यात आला.
तर आता नॅशनल न्यूट्रिशन मिशन आणि पोषण कार्यक्रम यामध्ये काय फरक आहे, तर नॅशनल न्यूट्रिशन मिशन ही एक एकेरी योजना आहे, तर पोषण अभियान हे कुपोषण दूर करणाऱ्या प्रयत्नांचे एकत्रीकरण आहे. नॅशनल न्यूट्रिशन मिशनमध्ये अंगणवाडी सेविकांचा सहभाग असतो, तर पोषण कार्यक्रमाला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. तर दीर्घावधी लक्ष्य कसे ठरवण्यात आलेले आहे, तर नॅशनल न्यूट्रिशन मिशन अंतर्गत दीर्घावधी लक्ष्य निर्धारित केले नाही. तर पोषण अभियानांतर्गत मिशन 25/2022 असं दीर्घावधी लक्ष्य या कार्यक्रमांतर्गत ठरवण्यात आलं. नॅशनल न्यूट्रिशन मिशन अंतर्गत भर कोणावरती दिलेला आहे, तर कुपोषण दूर करण्यावर या कार्यक्रमांतर्गत भर देण्यात आला. तर पोषण कार्यक्रमांतर्गत खुरटे व शुष्क कुपोषण, रक्तक्षय, लो बर्थ वेट दूर करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. धोरण निर्धारण काय केलं, तर नॅशनल न्यूट्रिशन मिशन अंतर्गत धोरण निर्धारण कोण करते, तर महिला व बाल विकास मंत्रालय करते. तर पोषण अभियानांतर्गतचं धोरण निर्धारण हे राष्ट्रीय पोषण परिषद, जी नीती आयोगाअंतर्गत काम करते, ती करते. तर याच्यानंतर आपण वृद्धांसाठी आरोग्य सेवार्थ राष्ट्रीय कार्यक्रम बघूया. नॅशनल प्रोग्राम फॉर हेल्थ केअर ऑफ एल्डरली. याची सुरुवात कधी झाली, तर सुरुवात 10 जून 2010ला या कार्यक्रमाची म्हणजेच वृद्धांसाठी आरोग्य सेवार्थ राष्ट्रीय कार्यक्रमाची झाली. याचा उद्देश काय, तर वृद्धांच्या आरोग्याबाबत असणाऱ्या जेरॅट्रिक्स केंद्रे तसेच कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत 8 प्रादेशिक जेरॅट्रिक्स केंद्रांचे बळकटीकरण करून खास तृतीयस्तरीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, जिल्हा रुग्णालयात खास सुविधा, याचबरोबर 10 खाटांचे मनुष्यबळ, मशिनरी, उपकरणे, औषधे उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे. या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व समुदाय आरोग्य केंद्र यामध्ये खास सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. तर वृद्धांसाठी आरोग्य सेवा राष्ट्रीय कार्यक्रम हा 10 जून 2010ला सुरू झाला होता. याचा उद्देश काय होता, तर वृद्धांच्या आरोग्याबाबत असणाऱ्या जेरॅट्रिक्स केंद्रे तसेच कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून काढणे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना याची घोषणा कधी करण्यात आली, तर 2006ला प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेची घोषणा करण्यात आली. याचा अंमल 2009-10 सालापासून करण्यात आला. या योजनेअंतर्गत 6 नवीन एम्स स्थापण्याचे आणि 13 मेडिकल कॉलेजचे दर्जावर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना हा एम्स बांधण्यासंबंधीचा कार्यक्रम आहे. म्हणजे या कार्यक्रमाअंतर्गत 6 नवीन एम्स स्थापण्याचे आणि 13 मेडिकल कॉलेजचे दर्जावर्धन करण्याचे उद्दिष्ट स्वीकारण्यात आले होते. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना याची घोषणा 2006ला झाली होती आणि अंमल 2009-10 पासून सुरू करण्यात आला. कायाकल्प अवॉर्ड स्कीम काय आहे, तर कायाकल्प अवॉर्ड स्कीमची सुरुवात 2015 झाली होती. हा देशातील सर्व सरकारी दवाखाने, सार्वजनिक आरोग्य सुविधा उत्कृष्ट आणि आरोग्यमय राहण्यासाठी स्वच्छ वातावरण प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. म्हणजे स्वच्छता राखण्यासाठी, आरोग्य क्षेत्रांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी हा कायाकल्प अवॉर्ड दिला जातो. देशातील सर्व सरकारी दवाखाने, सार्वजनिक आरोग्य सुविधा उत्कृष्ट आणि आरोग्यमय राहण्यासाठी व स्वच्छ वातावरण राहून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला. हा पुरस्कार मिळवण्यासाठी कोणती परिणामे विचारात घेतली जातात, तर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संक्रमण नियंत्रण, सपोर्ट सर्व्हिस, हायजीन प्रमोशन शी परिमाणे कायाकल्प अवॉर्ड स्कीम या अंतर्गत घेतली जातात. पुढचा कार्यक्रम आहे रिप्रोडक्टिव्ह मॅटर्नल न्यूबॉर्न चाइल्ड अँड अडोसंट हेल्थ इन इंडिया, RMNC+ हे कार्यक्रम. याची सुरुवात 2013ला झाली. 12व्या पंचवार्षिक योजनेद्वारे ठरवण्यात आलेली उद्दिष्टे ही या योजनेशी निगडीत आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणती उद्दिष्टे ठरवण्यात आले आहेत, तर 2017पर्यंत अर्भक मृत्यूदराचे प्रमाण हे 100/25 इतक्यापर्यंत कमी करायचं आहे, तर माता मृत्यूदर हा 100पर्यंत कमी करायचा आहे आणि टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1पर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट हे या कार्यक्रमाअंतर्गत स्वीकारण्यात आलं आहे. तर पुढचा कार्यक्रम काय, तर राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेची सुरुवात कधी झाली, तर 2007 साली या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याचा अंमल 2008 या सालापासून सुरू करण्यात आला. या अंतर्गत फक्त असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्यांसाठी ही योजना आहे. ही स्मार्ट कार्डवर आधारित रोख रक्कम विना आरोग्य विमा योजना आहे. एका कुटुंबातील 5 सदस्य या योजनेसाठी पात्र असतील. एका कुटुंबावर वर्षाला 30,000 रुपये पर्यंतचा आरोग्य विमा काढला जातो. यामध्ये निधी वाटप किंवा निधी पुरवठा कसा आहे, तर केंद्राचा वाटा 75% आहे, तर राज्याचा वाटा 25% आहे. यात मातृत्व सहयोग मॅटर्निटी बेनिफिटचाही समावेश करण्यात आला आहे.
शासकीय दवाखान्यांबरोबरच खाजगी दवाखान्यांचाही राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. लाभार्थीसाठी कोणत्याही वयोमर्यादेची अट या कार्यक्रमांतर्गत ठेवण्यात आली नाही. 25 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. सध्या ही योजना बांधकाम मजूर, बिडी कामगार, घरगुती कामगार, रस्त्यावरील दुकानदार आणि मनरेगा कामगार यांच्यासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी असलेले हातगाडीवरील व्यावसायिक, हमाल यांच्यासाठी ही कार्यक्रम हा लागू आहे. 1 एप्रिल 2015 पासून ही योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना कधी सुरू करण्यात आली तर 2007 साली सुरू करण्यात आली होती. ही फक्त असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी सुरू करण्यात आली होती. यामध्ये मातृत्व सहयोग म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिटचाही समावेश होतो. यामध्ये शासकीय दवाखान्यांबरोबरच खाजगी दवाखान्यांचाही समावेश करण्यात आला आहे. आता RMNCH+A हा जो कार्यक्रम होता त्याची टाईमलाईन काय आहे तर RMNCH+ म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह मॅटर्निटी न्यूबॉर्न चाइल्ड हेल्थ प्लस अडल्ट स्कीम, रिप्रोडक्टिव्ह मॅटर्नल न्यूबॉर्न चाइल्ड अडोलसंट हेल्थ म्हणजेच RMNCH+A हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचा विकास कसा झाला तर 1997ला प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम या नावाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम RCHP या नावाने हा कार्यक्रम 1997ला सुरू झाला होता. तर त्यानंतर 2004 साली वंदे मातरम योजना सुरू करण्यात आली. 2005ला प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा दुसरा टप्पा रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम RCHP चा सेकंड फेज हा 2005ला सुरू करण्यात आला. 2005ला जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. 2006ला प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना ही एम्स सारखी कॉलेजे आणि मेडिकल कॉलेजचे दर्जावर्धन करण्यासंबंधीची योजना आहे. 2011ला जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला. 2013 साली प्रजनन माता, नवजात बालक व किशोरवयीन बाल आरोग्य हा कार्यक्रम 2013ला सुरू करण्यात आला. 2013ला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला. 2014ला राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला. 2016ला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे अभियान सुरू करण्यात आले. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान जे 2016ला सुरू करण्यात आले होते, हा कार्यक्रम 2004च्या वंदे मातरम योजनेच्या सुधारित आवृत्ती आहे. त्याच्यामध्ये नामकरण करून आणि थोडा दुरुस्त्या करून हा कार्यक्रम 2016 साली प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या नावाने सुरू करण्यात आला. तर आता आपण आयुष्यमान भारत या स्कीमबद्दल आढावा घेऊया. आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, याला PMJAY असंही संबोधलं जातं. याची सुरुवात 23 सप्टेंबर 2018ला झाली. 23 सप्टेंबर 2018ला आयुष्यमान भारत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या अंतर्गत 2011 साली असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जाती न्याय जनगणनेच्या आधारावर जी गरीब आहेत त्या 10 कोटी कुटुंबांना म्हणजे जवळजवळ 50 कोटी लोकसंख्येला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात एका कुटुंबातील जास्तीत जास्त किती सदस्य असावेत यावर मर्यादा घालण्यात आलेली नाही. या योजनेत शहरातील 2.33 कोटी कुटुंबांना तर ग्रामीण भागातील 8.3 कोटी कुटुंबांना लाभ होणार आहे. म्हणजे जे 10 कोटी कुटुंब आहेत त्यातील 2 कोटी कुटुंबे ही शहरी भागातील असतील तर 8 कोटी कुटुंबे ही ग्रामीण भागातील असणार आहे. अशा प्रकारे 10 कोटी कुटुंबाचा मिळून एकूण 50 कोटी लोकसंख्येला आयुष्यमान भारत या कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या योजना एकत्रित करण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून आयुष्यमान भारत हा कार्यक्रम 23 सप्टेंबर 2018ला सुरू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सरकारी तसेच काही खाजगी दवाखान्यांमधून लाभार्थ्यांना कॅशलेस सेवा मिळणार आहे. खाजगी दवाखान्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण मिळेल. यासाठी वयाची कोणतीही अट घालण्यात आली नाही. देशातील 1.5 लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरू केली जातील. या कार्यक्रमांतर्गत या केंद्रावर नियमित तपासणी आणि उपचार होतील. ही योजना कॅशलेस असल्यामुळे रुग्णाच्या उपचारांचा खर्च थेट रुग्णालयाला दिला जाणार आहे. या योजनेत तब्बल 1350
म्हणजे 1350 वैद्यकीय सेवांचा समावेश करण्यात आला आहे. ही जगातील सर्वात मोठी विमा योजना ठरणार आहे. तर आयुष्मान या अंतर्गत न्यू इंडिया 2022 अशी घोषणा करण्यात आली. तर त्या अंतर्गत हेल्थ वेलनेस सेंटर 1.5 लाख हेल्थ वेलनेस सेंटर स्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तर नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन या अंतर्गत 10.74 कोटी कुटुंबांना म्हणजे जवळजवळ 10 कोटी कुटुंबांना यामध्ये लक्ष केलं गेलं आहे. आता महाराष्ट्र राज्याच्या सरकारने कोणकोणत्या योजना राबवल्या आरोग्य संपन्न समाज घडवण्यासाठी. त्यातील पहिली योजना आहे नवसंजीवनी योजना. याची सुरुवात कधी झाली होती तर 1995-96ला नवसंजीवनी योजनेची सुरुवात झाली होती. राज्यातील 15 आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी भागातील माता मृत्यू प्रमाण व अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी या योजनेला सुरुवात झाली. नवसंजीवनी योजना कशासाठी सुरू झाली होती तर आदिवासी भागातील माता मृत्यूचे प्रमाण आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी 1995-96ला नवसंजीवनी योजना सुरू झाली होती. या अंतर्गत गाव व पाड्यातील आजारी व कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांच्या घरी औषधोपचार करण्यासाठी व गरज भासल्यास नजीकच्या मदत केंद्रात पोहोचण्यासाठी वाहनासह एक वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी असलेल्या 162 भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. नवसंजीवनी योजना याची सुरुवात 1995-96ला सुरू झाली होती. आदिवासी भागातील माता मृत्यू प्रमाण आणि अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी नवसंजीवनी योजना सुरू करण्यात आली. पुढची योजना आहे मातृत्व अनुदान योजना. मातृत्व अनुदान योजना कधी सुरू करण्यात आली तर 1997-98ला मातृत्व अनुदान योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आदिवासी भागातील गरोदर महिलांची नोंदणी, नियमित आरोग्य तपासणी व आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करण्यात येतो. 15 जिल्ह्यातील लाभार्थ्यास आदिवासी बहुल 15 जिल्ह्यातील लाभार्थ्यास प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणीकरता वैद्यकीय केंद्रास भेट देण्याकरता 400 रुपये रोख व 400 रुपयाची औषधे या कार्यक्रमांतर्गत पुरवण्यात येतात. मातृत्व अनुदान योजना जी महाराष्ट्र सरकारने 1997-98ला सुरू केली. त्याचा उद्देश काय होता तर आदिवासी भागातील गरोदर महिलांची नोंदणी करणे, त्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे व आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करण्यासाठी मातृत्व अनुदान योजना ही 1997-98ला सुरू झाली. पुढचा कार्यक्रम आहे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. याची सुरुवात 1 डिसेंबर 2015ला करण्यात आली. याचा उद्देश काय होता तर अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. याचा उद्देश काय होता तर कोणासाठी योजना सुरू करण्यात आली तर अनुसूचित क्षेत्रांतर्गत राहणाऱ्या अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. याची सुरुवात 1 डिसेंबर 2015ला करण्यात आली. या योजनेचं वैशिष्ट्य काय तर या कार्यक्रमांतर्गत माता आणि 6 वर्षाखालील बालके यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे 6 महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येतो. राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत ही योजना राबवण्यात येते. तर पुढचा कार्यक्रम आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणजेच इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. याची सुरुवात 1992-93ला झाली. या अंतर्गत 6 जिल्हे म्हणजेच ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गडचिरोली, नांदेड आणि या 6 जिल्ह्यांमधून 11 तालुके निवडण्यात आले आहेत. माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर यांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ही योजना माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी 1992-93ला महाराष्ट्रातील 6 निवडक जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. पुढची योजना एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. राज्यात महात्मा ज्योतिबा फुले या राज्यामध्ये या योजनेचा पहिला टप्पा दिनांक 2 जुलै 2012 पासून गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, उपनगरीय मुंबई, मुंबई शहर या 8 जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने 2013 पासून ही योजना राज्यव्यापी केलेली आहे. 2 जुलै 2012 पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ही योजना सुरू करण्यात आली होती. म्हणजे पहिला टप्पा जो 2 जुलै 2012ला सुरू झाला तो टप्पा राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ओळखला जात होता. 13 एप्रिल 2017ला म्हणजे 2017 साली शासन निर्णयाने
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने ही योजना नव्याने सुरू करण्यात आली. तर 2018 साली आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून या योजना राबवण्यात येत आहे. तर पहिला टप्पा या योजनेचा कधी सुरू झाला होता तर 2012ला जो पहिला टप्पा सुरू झाला तो कोणत्या नावाने ओळखला जात होता तर राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने हा ओळखला जात होता. 2017ला याचं नामकरण करण्यात आलं. नामकरण काय केलं तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने या राजीव गांधी योजनेचं नामकरण केलं. 2018 साली ही योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबरोबर एकत्रितपणे राबवण्यात येत आहे. 2020 सालापासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या राज्यांमध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवण्यात येत आहे. म्हणजे ही जी एकत्रित योजना आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ही योजना आता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवण्यात येत आहे. कोण योजना राबवते तर आयुष्यमान भारत योजना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत ही योजना राबवली जाते. याचा उद्देश काय तर राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे निःशुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजसाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट हे या कार्यक्रमांतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना याच्यामध्ये काय फरक आहे तर जी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होती त्यामध्ये पात्र लाभार्थी कोण होते तर पिवळे, केशरी, अंत्योदय आणि अन्नपूर्णा कार्डधारक हे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी होते. तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे, केशरी, अंत्योदय आणि अन्नपूर्णा कार्डधारकांबरोबरच दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकरी कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ होणार होता. आता अन्नधान्य वितरण कोणाला कोणत्या रेशन कार्डला किती किलो धान्य भेटतं तर अबोव पॉवर्टी लाईन जे APL पांढरे कार्डधारक आहेत त्यांना रेशनमधून कोणतेच धान्य भेटत नाही. तर ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे म्हणजेच वल्नरेबल APL जे लोक आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला 15 किलो धान्य भेटतं. जे पिवळे रेशन कार्डधारक आहेत त्यांना 35 किलो रेशन मिळतं. तर जे अंत्योदय कार्डधारक आहेत त्यांना सुद्धा 35 किलो अन्न भेटतं. तर पांढरे कार्डधारकांना अन्न भेटत नाही, एकूण अन्नधान्य भेटत नाही. रेशन दुकानातून अन्नधान्य भेटत नाही. तर केशरी कार्डधारकांना 15 किलो अन्न भेटतं, पिवळे कार्डधारकांना 35 किलो अन्न भेटतं, त्याचबरोबर अंत्योदय कार्डधारकांना 35 किलो अन्न भेटतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितले तर सुरुवातीला आपण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बघितले ज्याची सुरुवात 12 एप्रिल 2005ला झाली होती. त्याच्यानंतर आपण नॅशनल अर्बन हेल्थ मिशन बघितलं ज्याची सुरुवात 1 मे 2013ला झाली होती. त्याच्यानंतर आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान जे वरील 2 कार्यक्रम होते राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या दोन्ही कार्यक्रमांबरोबरच इतर 4 कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून असे 6 कार्यक्रम एकत्र करून राष्ट्रीय आरोग्य अभियान 1 मे 2013ला सुरू करण्यात आलं. त्याच्यानंतर आपण नॅशनल न्यूट्रिशन मिशन म्हणजेच राष्ट्रीय पोषण अभियान जे 2017-18ला सुरू झालं होतं त्याचा अभ्यास केला. वृद्धांसाठी आरोग्य सेवार्थ राष्ट्रीय कार्यक्रम ज्याची सुरुवात 10 जून 2010ला झाली होती याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर आपण प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना याची घोषणा 2006ला झाली होती त्याचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपण कायाकल्प अवॉर्ड स्कीम कशासाठी त्याचा अभ्यास केला ज्याची सुरुवात 2015ला झाली होती. त्यानंतर आपण RMNCH+A हा कार्यक्रम काय आहे याची सुरुवात 2013ला झाली होती याचा अभ्यास घेतला. त्याचबरोबर आपण राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना याची सुरुवात 2007ला झाली होती त्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. याचबरोबर आपण आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याची सुरुवात 23 सप्टेंबर 2018ला झाली होती हे स्कीमसुद्धा बघितले आहे. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र राज्याच्या योजनासुद्धा अभ्यासल्या आहेत. त्याच्यामध्ये नवसंजीवनी योजना 1995-96ला सुरू झाली होती. त्यानंतर मातृत्व अनुदान योजना जी 1997-98ला सुरू झाली होती. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी 1 डिसेंबर 2015ला सुरू झाली होती. त्यानंतर आपण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जो 1992-93ला सुरू झाला होता याचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपण एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचा अभ्यास केला. त्यातील पहिला टप्पा राजीव गांधी
यांच्या नावाने 2 जुलै 2012ला सुरू करण्यात आला होता. 2017ला या योजनेचं नामकरण करून ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असं करण्यात आलं. 2018ला ही योजना आयुष्यमान भारतचा भाग बनून एकत्रित चालवली जाऊ लागली. जर ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.